टेक करू वेलवेट कविशा पब्लिकेशन तर्फे आज जो विश्वविक्रमी पुस्तकांचं प्रकाशन झालंय याचा एक भाग होता आला याचा मला आनंद आहे। या निमित्तानं मला हे लक्षात आलं की खूप खूप लिखाण चालू आहे। आपण आज म्हणतो की काळ बदलला आहे, डिजिटायझेशन झालेलं आहे, सगळे व्हिडिओजवर लोक आलेले आहेत, पण मग वाचणार कोण? पण मला इथं आवर्जून नमूद करावंसं वाटतं की या निमित्तानं खूप वेगवेगळी लेखक मंडळी मला दिसली, लेखिका मंडळी दिसली। कोणी बँकेत काम करतं, कोणी मूर्तिकार आहे, एक छोटी मुलगी होती जी 10-12 वर्षाची आहे, तिनं पुस्तक लिहिलं। तर लिहावंसं वाटणं ही मला फार महत्वाची गोष्ट वाटते। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की वाचक आहेत म्हणून ते लिहितात, त्यामुळे वाचन संस्कृतीला हा एक प्रकारचा एक धक्का आहे, म्हणजे चांगल्या अर्थानं एक पुश आहे असं मला वाटतं। खूप खूप शुभेच्छा आणि अशा पद्धतीचे लेखक तयार व्हायला हवेत। असं जेव्हा खूप लिखाण तयार होईल त्यातूनच आपल्याला पुन्हा एकदा विजय तेंडुलकर दिसतील, त्यातूनच पुन्हा एकदा आपल्याला जयवंत दळवी दिसतील, त्यातूनच पुन्हा एकदा आपल्याला अशा दुर्गा भागवतांसारख्या लेखिका येतील। तर हे लिखाण झालं तरच नवीन साहित्य उभं राहील आणि प्रत्येकाचा अनुभव विश्व नव्यानं लोकांसमोर येईल। वेलवेट कविशाचं खरंच कौतुक की अशा पद्धतीचे डिग्लॅमराईज कार्यक्रम करणं सोपं नाहीये, कारण इव्हेंटला खूप जास्त फंड येत असतात, पण अशा पुस्तकांच्या कार्यक्रमाला फंड येत नसताना सुद्धा त्यांनी हा कार्यक्रम केला, याचं मला कौतुक वाटतं। खूप शुभेच्छा, थँक्यू। नमस्कार, मी रोहिणी निनावे, लेखिका। आज एक कार्यक्रम संपन्न झाला इथे। वेलवेट कविशा यांनी 50 पुस्तकांचं एकत्र प्रकाशन केलं आहे। एका पुस्तकाचं प्रकाशन जरी करायचं असेल तर त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे मला माहीत आहे, कारण माझी पण 1-2 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत। आणि एवढे 50 पुस्तकांचं प्रकाशन करायचं याचं शिवधनुष्य त्यांनी पेललेलं आहे। इतकं सोपं नाही। वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं आहेत, आम्ही पाहिलं, कथा, कविता, कादंबऱ्या, एक लहानशी मुलगी आहे तिचं पण पुस्तक आहे। तर मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये जेव्हा लेखनाबद्दल आणि वाचनाबद्दल कमी गोडी आहे दिसते समाजामध्ये, त्यावेळेला अशा तऱ्हेचा उपक्रम करणं हे खूप कौतुकाचं आहे आणि खूप गरजेचं आहे, जे वेलवेट कविशा यांनी केलेलं आहे। आणि मला असं वाटतं की या उपक्रमामुळे नवीन जे लेखक आहेत होतकरू त्यांना सुद्धा खूप प्रोत्साहन मिळेल, त्यांना उत्सुकता वाटेल, त्यांना लिहावंसं वाटेल। किंवा कारण जेव्हा नवीन लेखक लिहितात, जुनं तर आपल्याकडे गौरवशाली परंपरा आहे लेखनाची, तुम्हाला नावं सांगायची गरजच नाही, पण जेव्हा नवीन लेखक लिहितात तेव्हा समाजाला एक वेगळा दृष्टिकोन मिळतो एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा। तर हा दृष्टिकोन मिळण्यासाठी मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं लिहिल्या जाणं, वाचल्या जाणं हे अत्यंत आवश्यक आहे। तर मला अतिशय आनंद होतो आहे, कारण मी या उपक्रमाचा एक भाग झाले आहे आणि मी या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा देते। आणि अशा तऱ्हेने अनेक 500-5000 पुस्तकांचं एकत्र प्रकाशन व्हावं अशी माझी सदिच्छा आहे। वर्षा ठुकरून वेलवेट कविशा नावाने लिहिते, लेखिका आहे, लेखिका टू प्रकाशिका असा प्रवास चालू आहे आता। आणि आम्ही आज म्हणजे 10 महिने झालेत प्रकाशन संस्था सुरू केली आहे आणि त्यात 65 पुस्तकं रजिस्टर झाली, त्यातले आज 50 पुस्तकांचं आम्ही प्रकाशन केलंय। 44 लेखक ह्याच्यात समाविष्ट आहेत, सहभागी झालेले आहेत आणि त्यांचं ह्या 50 पुस्तकांचं आमचं वर्ल्ड रेकॉर्ड होतं। तर ह्या वर्ल्ड रेकॉर्ड साठी आम्ही सगळे जमलेले आहोत आणि तुम्ही आलात, खूप धन्यवाद। वाचकांचे खूप आभार, जे सहभागी लेखक आहेत त्यांचे खूप आभार। आणि असे उपक्रम होत राहावेत, पुण्यात सारख्या शहरात होत आहेत, पिंपरी चिंचवड सारख्या शहरात होत आहेत, आनंद आहे। याच्या मागचा मेन उद्देश काय होता की 50 लेखक एकत्र करणं आणि त्याचा विश्वविक्रम करणं, कसं वाटतं? नाही, 50 लेखक आम्ही असे मोजून किंवा या म्हणून गोळा केले नाहीत, 50 येत गेले। आम्ही असं ठरवलं की ज्यांना पुस्तकं बाहेर मोठ्या प्रकाशकांकडे छापायला जमत नाहीत किंवा खूप साऱ्या प्रतीस त्यांना विकण्याची त्यांच्यात धमक नाही किंवा विकलीच जाणार नाहीत असे काही असतील, तर अशा लोकांसाठी आम्ही हे केलेलं की एक सांगितलं की बाबा आम्ही ह्या पॅकेजमध्ये पुस्तकं देतोय, ज्यांना काढायची असतील पुस्तकं त्यांनी करून घ्या म्हणून। मग तेव्हा त्यांनी असं झालं की असे येत गेले लोक आणि ते 44 झाले। मग नंतर लक्षात आलं की आमचा वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतो, म्हणून आम्ही इकडे आलो। म्हणजे हे फार मोठेपणासाठी की आम्हाला वर्ल्ड रेकॉर्ड करायचाच होता म्हणून आम्ही यात पडलो नाही। एक एक करत आमच्याकडे लोक जॉईन होत गेले। जानेवारी एंड पर्यंत आमच्याकडे 44 लेखक झाले, त्यामुळे आम्ही आता हे करतोय।
लेखकांचा वयोगट काय आहे? आणि लेखकांचा वयोगट कमीत कमी 10 वर्षाची मुलगी आहे, जिला सहाय्य करावं लागलं, म्हणजे थोडंसं इंग्लिश मिडियमची असल्यामुळे. तर पण कथा तिच्या होत्या, पण आम्ही थोडी तिला गाईड केलं. आणि ती 10 वर्षाची ते 77 वर्षाचे के देशमुख म्हणून. तर हा वयोगट आहे आणि या मधल्या वयोगटातले लोक आहेत. ह्या 44 मध्ये मला वाटतं 35 तरी स्त्रिया आहेत, महिला आहेत, बाकीचे पुरुष आहेत. म्हणजे स्त्रियांवर विश्वास दाखवणारे पुरुषांची संख्या वाढते असं मला म्हणायला आवडेल आणि हे होते. आज जो विश्वविक्रम झालाय, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये रेकॉर्ड झालाय, तर काय वाटतं? नाही वाटतंय काय म्हणण्यापेक्षा आहे ना, कोणीतरी दखल घेते आपली आणि आम्ही हे करतोय तर कुठेतरी त्याची नोंद होते. एक आनंद आहे, माझ्यापेक्षा माझ्या लेखकांसाठी आहे, कारण त्यांना जे सर्टिफिकेट मिळणार आहेत आणि त्यांना हा आम्ही जो काही कार्यक्रम केलाय किंवा करतोय तर त्यांच्यासाठी. म्हणजे जर लेखक जगला तर तुमच्या कथा आणि साहित्य जगेल, तर आम्ही लेखक जगवतोय. आम्ही स्वतःला नाही जगवतोय, आम्ही जगतोच आहे कसे, आम्ही लेखक असल्यामुळे आम्ही स्वतःही जगतोय, पण इतर लेखकांना जगवायचं आम्ही काम करतोय आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचं प्रोत्साहन हाच आमचा आनंद, या हिशोबाने आम्ही करतोय आणि छान वाटतंय. म्हणजे एकंदरीत छान वाटतंय. नमस्कार. वेलवेट कविशा प्रकाशनकडून आज जो विक्रम घडवला गेला त्याच्याकरता सर्वप्रथम वेलवेट प्रकाशनच्या सर्व वर्षार्थी, त्यांचं संपूर्ण टीम आणि सर्व लेखकांचं मनापासून अभिनंदन. एक विक्रम घडवणं हे सोपं नसतं. असे विक्रम घडवण्याचा आम्हाला अनुभव असल्यामुळे मला त्याची पूर्ण जाणीव आहे की त्याच्या पाठीमागे काय काय करावं लागतं. लेखन नुसतं करून होत नाही. लेखक जिथनं काम सुरू होतं, म्हणजे ऍक्च्युली विषय याच्यापासून तिथून ते प्रकाशन होईपर्यंत या सगळ्या जबाबदाऱ्यातनं जाऊन स्वतः पण लेखन करून हे सगळं करणं खरंच अवघड असतं. पण वर्षा त्यांनी ते अतिशय लिहिलंय पेललंय. मला त्यांचं अतिशय कौतुक वाटतं आणि माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा पुढच्या वाटचाली करता आणि आत्ताच्या या विक्रमाकरता मनापासून त्यांचं अभिनंदन. मुळात सध्या जे म्हणतोय आपण की खूप डिजिटलायझेशन आहे, पण मला असं वाटत नाही, कारण वाचक अजूनही आहेत आणि बुक फेअर सारखं पुण्यामध्ये जे गेले 2-4 वर्ष मोठा महोत्सव चाललेला असतो, त्याची जर एक लोकांची मिळालेली पावती जर त्याच्यावरची बघितली तर त्याला खरंच अजूनही मरण नाही. आणि हे आपली धरोहर आहे, हे टिकवणं आपलं काम आहे. आणि एक पुस्तक आणि एक आपण असलो की आणखीन काही लागत नाही. तो तुमचा सखा असतो, मित्र असतो, ज्ञान देणारा गुरु असतो, वेळप्रसंगी मनोरंजनही करतो. तर या सगळ्या वेगवेगळ्या भावनांमधनं आपण त्याच्याकडे बघू शकतो. वेगवेगळ्या भूमिकांमधनं वावरणारं हे पुस्तक प्रत्येकाच्या घरी असावं आणि प्रत्येकाने ते वाचावं. चांगली माणसं चांगली पुस्तकं वाचल्याशिवाय कळत नाहीत म्हणतात. सगळ्या वाचकांनाही एक मनापासून मी आभार मानते की वाचक आहेत म्हणून ही पुस्तकं घडतायत. आणि लहान मुलीपासून ते मोठ्या मोठ्या वयाच्या माणसांपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी लेखन करतात, याचं मनापासून कौतुक आहे. आणि अशीच भारताची लेखन कला समृद्ध व्हावी आणि आपलं ज्ञान जगभरात पोचावं, एवढीच मनापासून इच्छा आहे. आणि या इच्छेला पाठबळ देणारे अनेक जण आहेत, प्रकाशन करणारेही वर्षाताईंसारखे लोक आहेत, त्यांनाही शुभेच्छा. वन्स अगेन विक्रमाबद्दल मनापासून अभिनंदन. थँक्यू.